दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 5 ऑगस्ट 2024 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीत 96.70% इतकं भरलेलं आहे आणि दौंड उजनी जलाशयात मिसळणारी पाण्याची आवक वाढून ती 1,61,848 क्युसेक इतकी झालेली आहे. घाटमाथा, भीमा, खोरे, पुणे परिसर या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे. पहाटे हा विसर्ग 1,48,080 क्युसेक होता. तो वाढून आता 1,61,848 क्युसेक झालेला आहे. हे पाहता उजनी धरणातून आता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून हा विसर्ग 80,000 क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे. काल सायंकाळी 5 वाजता 20,000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. रात्री 8 वाजता तो विसर्ग 40,000 क्युसेक करण्यात आला. रात्री 12 वाजता 60,000 तर सकाळी 8 वाजता आता 80,000 क्युसेकनं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. आणि जे सध्या पाणी सोडण्याची प्रक्रिया ती 60,000 क्युसेकनं सुरू आहे. मात्र 8 वाजल्यापासून 80,000 क्युसेकनं पाणी सोडलं जाईल. त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढणार आहे. यातच वीर धरणामधून म्हणजे नीरा नदीवरील वीर धरणातून सध्या 41,000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. काल तो 61,000 क्युसेकचा विसर्ग होता जो वीरमधनं निरे सोडत होता. ह्याचं पाणी भीमेमध्ये येतं. मात्र आता हा विसर्ग सकाळी कमी करून 41,000 क्युसेक करण्यात आलेला आहे. मात्र भीमा नदीची पाणी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पंढरपूरमध्ये पंढरपूर नगर परिषदेने नदीकाठी असणाऱ्या ज्या वसाहती आहेत किंवा ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यातील झोपडपट्टीधारकांना नोटिसा बजावल्या. तसेच त्यांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी काढण्यास सुरुवात केलेली आहे. याकरता नगर परिषदेची यंत्रणा ही कामाला लागलेली आहे. दरम्यान उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 115.46 टीएमसी इतका आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 51.80 टीएमसी आहे. धरण 96.70% भरलं आहे. म्हणजे 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाहीये. आतापर्यंत 281 मिलीमीटर इतका पाऊस उजनी जलाशयावर झालेला आहे. मात्र भीमा, खोरे, घाटमाथा आणि पुणे परिसरात आजही पावसाची जी रिपरिप असल्यामुळं उजनीत येणारी पाण्याची आवक ही वाढणार आहे. हे पाहता उजनी धरणातून विसर्ग सतत वाढवला जात आहे. आता 80,000 क्युसेकनं पाणी सोडल्यानंतर भीमेला पूरसदृश स्थिती असणार आहे. कारण वीर आणि उजनीचं हे पाणी भीमा नदीची पाणी पातळी कमालीची वाढवेल. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.